नमस्कार. पाहून लक्षात आलंच असेल की हे मोमोज आहेत. हो, हे गरमागरम चिकन मोमोज आहेत. फक्त चिकन मोमोज नाही, तर त्याबरोबर मस्त अशी झणझणीत लाल चटणी देखील आहे. आणि गरमागरम चिकन मोमोज या मस्त झणझणीत लाल चटणीबरोबर खाण्यात एक वेगळीच मजा आहे. चला तर गरमागरम चिकन मोमोज व मस्त अशी झणझणीत लाल चटणी बनवूया. एका मोठ्या परातीत 2 वाट्या मैदा घालावे. मैदा जास्त वाटत असेल तर 1 वाटी मैदा व 1 वाटी गव्हाचे पीठ घालावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. मीठ व पीठ एकत्र मिक्स करून घ्यावे व त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. त्यात पिठाच्या गुठळ्या न होऊ देता थोडे थोडे पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यावा. गरज वाटल्यास थोडेसे तेल घालून पिठाचा गोळा मळून घ्यावा. अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार करून घ्यावा. पिठाचा गोळा तयार झाल्यानंतरही थोडा मळून घ्यावा व 15 मिनिटांसाठी झाकून ठेवावा. मोमोजची चटणी बनवण्यासाठी गॅस ऑन करून एका कढईत पाणी गरम करावे. पाणी चांगले उकळले की त्यात 4-5 टोमॅटो घालावेत. 10-15 लसूण पाकळ्या घालाव्यात. 6-7 आल्याचे तुकडे घालावेत व भिजत ठेवलेले बेडगी मिरच्या घालाव्यात व सर्व मिक्स करून चांगले शिजू द्यावे. साधारण 10 मिनिटांनी सर्व चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता गॅस बंद करून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर सर्व एका ताटात काढून घ्यावे. व टमाट्यावरील साल काढावी. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये शिजवलेले ते सर्व साहित्य घालावे. त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर, तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी 1 चमचा साखर व चवीनुसार मीठ घालावे व चांगले बारीक वाटून घ्यावे. पहा, अशा प्रकारे सर्व बारीक वाटून घ्यावे व एका बाउलमध्ये काढावे. आता ही टोमॅटो व लाल मिरच्यांची चटणी म्हणजेच मोमोजची झणझणीत चटणी तयार झालेली आहे. एक लहान वाटी सोया चंक 15 मिनिटं आधी गरम पाण्यात भिजत ठेवावेत व 15 मिनिटांनंतर त्यातील मुरलेले पाणी हाताच्या साहाय्याने दाबून काढावे व सोया चंक एका डिशमध्ये ठेवावेत. सोया चंक पाण्यात भिजत ठेवल्यामुळे फार मऊ होतात. पहा, त्याचे तुकडेही करता येतात. डिशमधील हे सर्व सोया चंक एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालावेत व बारीक वाटून घ्यावे. पहा, अशा प्रकारे बारीक करावं व त्यामध्ये साधारण पाव किलो बोनलेस चिकन घालावे व तेही बारीक करावे. अशा प्रकारे सोया चंक व बोनलेस चिकन बारीक झालेले आहे. बारीक केलेला सोया चंक व बोनलेस चिकनचा खिमा एका बाउलमध्ये काढावा. त्यात 1 मोठा कांदा बारीक चिरून घालावा. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. भरपूर अशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घालावी. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालावी. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालावी. 2 चमचे सोया सॉस घालावे. 2 चमचे चिली सॉस घालावे. चवीनुसार मीठ घालावे.
व तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी 1 चमचा साखर घालावी. त्यानंतर हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे. अशा प्रकारे सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर मोमोजच्या स्टफिंगला ज्युसीनेस येण्यासाठी त्यात 1 किंवा 2 चमचे बटर घालावे. व पुन्हा एकदा सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यावे. जेवढे प्रमाण चिकनचे आहे तेवढेच प्रमाण इतर साहित्यांचे मिळून असावे, म्हणजे स्टफिंग बॅलन्स होते. 15 ते 20 मिनिटांनंतर पीठ छान तयार झाले आहे. थोडा मैदा पसरवून पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे व एक डो तयार करावा. आता थोडे पीठ घ्यावे व हातावर एक गोल गोळा तयार करावा. पोळपाटावर त्याची पुरी लाटावी किंवा एखाद्या झाकणाच्या साहाय्याने पुरी तयार करावी. पुरी हातावर घेऊन त्यावर तयार केलेले स्टफिंग घालावे व आपल्याला हवा तसा आकार द्यावा. बाजारात मोमोजचे भरपूर डिझाईन्स करून मिळतात, पण आपल्याला जे जमतात ते आपण आकार द्यावेत किंवा डिझाईन्स करावेत. अशाच प्रकारे दुसरा मोमोज तयार करावा. पुरी लाटून हातावर घ्यावी. त्यामध्ये चिकनचे स्टफिंग भरावे. स्टफिंग जास्त असू नये व कमी असू नये. बोटांच्या सहाय्याने मोमोजला अशा प्रकारे आकार द्यावा. पहा किती छान आकार आलेला आहे व मोमोज तयार झालेला आहे. त्याच प्रकारे हा देखील मोमोज तयार करूया. पुरी लाटून त्यामध्ये स्टफिंग भरले आहे व त्या पुरीला अशा प्रकारे आकार देत त्याचा मोमोज तयार केलेला आहे. पहा किती सुंदर आकार आलेला आहे व सुंदर मोमोजही तयार झालेला आहे. पहा अशा प्रकारे सर्व मोमोज तयार करून घेतले. गॅस ऑन करून एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले होते. पाणी उकळले की त्यावर एक मोठी चाळण ठेवावी व त्याला थोडे तेल लावावे व त्यावर तयार केलेले मोमोज ठेवावेत व 15 ते 20 मिनिटे शिजण्यासाठी झाकण लावून ठेवावे. पंधरा ते 20 मिनिटांनंतर पहा मोमोज छान शिजून तयार झालेले आहेत. आणि अशा प्रकारे सर्व मोमोज शिजून परफेक्ट तयार झालेले आहेत. कसे वाटले घरच्या घरी बनवलेले चिकन मोमोज? आहेत ना करायला एकदम सोपे? एखाद्या डिशमध्ये सर्व करताना गरमागरम व वेगवेगळ्या आकाराचे चिकन मोमोज ठेवावेत व बाजूला मस्त झणझणीत मोमोजची लाल चटणी ठेवावी. चिकन मोमोजवर थोडी हिरवीगार कोथिंबीर घालावी. पहा किती लाजवाब चिकन मोमोजची डिश तयार झालेली आहे. चिकन मोमोज तर छान झालेले आहेच, पण चटणीचा रंग तर खूपच भारी आलेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चिकन मोमोज आवडतात. मग सर्वांना आवडणारी अशी ही चिकन मोमोजची रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा व सर्वांनी एन्जॉय करा. कशी वाटली आजची रेसिपी?
रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता आपली घरगुती लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.